इथं उतरलो आहे खांदेरी किल्ल्यावर. किल्ल्याचा तुम्हाला मॅप पाहायला भेटतो. ह्या बुरुजावरनं परत एक खाली वाट जाते. तर इथं पाण्याचं टाकं आहे. चपलीने पण धोका दिलेला आहे. तर हे गोडं पाणी आहे प्यायचं. तर ह्या खांदेरी किल्ल्यावर हे सगळ्यात मोठं टाकं आहे पाणी प्यायचं. इथं लाईट हाऊस आहे. पाहून झालंय आपलं. आपण निघतो आता. हॅलो, खांदेरीवरनं आता आपण आलोय कोरलायला. आपण आता कोरलायचा ट्रेक स्टार्ट करू. आलोय तर खायचं प्यायचं सामानाची तयारी चालू झाली. कलिंगड पण ठेवलं ते घ्या. कलिंगड घे. गरम झाला असेल रे त्याले. असं दे बाबा, घ्या जे काय असेल ते. आता खायचे प्यायचे तयारी चालली. आता वर जाऊन मस्तपैकी एन्जॉय करू. तेच ना, आतमध्ये एंट्री करू. ज्या मार्गाने आता आपण आतमध्ये चाललोय तो आहे लाईट हाऊसचा एंट्रन्स. तर इथून आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला 20 रुपये तिकीट आहे. तर इथे 20 रुपये तिकीट देऊन तुम्ही लाईट हाऊसमध्ये किंवा किल्ल्यावर प्रवेश करू शकता. हा किल्ला आहे महाराष्ट्राच्या कोकण भागात. कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार असलेला हा किल्ला. या ठिकाणाला मारुदी चौल म्हणजेच चौलचा डोंगर असे पोर्तुगीज नाव होतं. किल्ल्याच्या पायथ्याशी हे कोरलाई गाव वसलेलं असल्याने या गडाला कोरलाईचा किल्ला असं नाव पडलं असावं. तर या छोट्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर ना आपण निघालोय आता उत्तरेकडील बाजूला. दोन्ही बाजूने रुंद असलेली ही वाट भक्कम तटबंदीने बांधून काढलेली दिसते. किल्ल्याच्या उतरत्या सोंडेवर टेहानी बुरुज आहे. समुद्रमार्गावरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा. उत्तरेकडील बाजूने पाहिलं तर ह्या किल्ल्याला सुमारे 6 प्रवेशद्वार आहेत. त्या नारळाच्या सावलीत जायचं का? आत्ता आपण चाललोय खाली भेळीचं नियोजन करायला. त्या 2 नारळांच्या झाडापाशी तिथं जाऊन मस्तपैकी भेळ करून खाऊया. फणस उचलाय पाहिजे होतं तिथलं एक. खाली आलोय आता आणि आपल्याला तोफ वगैरे पाहायला भेटते. आणि इथून या प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर तर आता आपण पोचलोय उत्तरेकडील असणाऱ्या टेहानी बुरुजावर. ठिकठिकाणी आपल्याला किल्ल्यावर बुरुजांमध्ये आपल्याला अशा तोफ पाहायला भेटतात आहे. किल्ल्याची तटबंदी अजूनही भक्कम स्थितीत असून काही ठिकाणी किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. आता आपण तिकडं खाली भेळ वगैरे मस्तपैकी करून खाल्ली आणि रिटर्न आता आलो आहे किल्ल्यामध्ये. तिकडं पण बीच साईड दिसते पूर्ण. आणि आता समोर जाणार आहे. तर समोर काय काय आहे आपण पाहूया. कुठला रस्ता आहे रे? इथेही प्रवेशद्वार असावं पण त्याची आता कमान पडलेली स्थितीमध्ये आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला डाव्या साईडला भक्कम असा बुरुज पाहायला मिळतो. तसेच उजवीकडेही बुरुज आहे आणि समोर आपल्याला भव्य असं प्रवेशद्वार पाहायला मिळतं. तर ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला पुन्हा एकदा दोन्ही बाजूनी रुंद असलेली तटबंदी पाहायला मिळते. पुढे आल्यानंतर ना आपल्याला अजून एक प्रवेशद्वार पाहायला भेटते. या किल्ल्यावरील कमानी इतर किल्ल्यांवरील कमानींपासून अगदीच वेगळ्या आहेत. अर्धगोलाकार कमानीचा आकार पाहता निजामशाहीच्या काळात हे बांधकाम झालं असावं असा अंदाज येतो. ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ना आपल्याला रत्नेश्वराचे ठिकाण आणि त्यासमोर आपल्याला तुळशी वृंदावनही दिसते.
अजून समोर पुढे आली की आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं इथून आतमध्ये. कोण पडू पण हे असणार आहे पावसाचं पण असेल. मला पण पावसाचं हे बघ त्यांनी हे केलंय ते पाणी येण्यासाठी. हा हे काय इथून पाणी येतं. स्वच्छ आहे पाणी, बरं स्वच्छ आहे. आणि पण एखादं पडू शकते त्याला येतं. तर त्या काळामध्ये ह्या विहिरीमध्ये पाणी जमवण्यासाठी त्या काळची आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम ही आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटते. या पाण्याच्या विहिरीपासून समोर आपण ह्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण मुख्य बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि ह्या बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला दिसणारा हा मुख्य प्रवेशद्वार आहे. जर तुम्ही गावचा मार्ग निवडला तर काही पायऱ्या आणि पायवाटेच्या साहाय्याने तुम्ही मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतात. त्याचं बांधकाम अतिशय दणकट आहे. शिवाय मुख्य द्वारावरच पोर्तुगीज भाषेत शिलालेख आढळतो ज्याच्यावर लिहिलेलं आहे, किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आधी लढा द्यावा लागेल. यावरून पोर्तुगीजांची युद्धक्षमता आपल्याला लक्षात येते. स्वतःच्या साम्राज्यासाठी किती तत्पर होते याची आपल्याला यावरून जाणीव होते. या किल्ल्यावर एक चर्च देखील बांधण्यात आलं आहे. उत्तराभिमुख असलेल्या या चर्चची डागडुजी पुरातत्व खात्याने केलेली दिसते. चर्चमधून समोर आल्यानंतर आपल्याला दरवाजा लागतो. तो ओलांडून पंचकोनी बुरुजाला वळसा मारून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आपण पोहोचतो. चर्चच्या मागे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा भव्य असं प्रवेशद्वार पाहायला मिळतं. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला कोर्ले गावाच्या बाजूस असलेलं सर्वोच्च टोक हे किल्ल्याचं पाहायला मिळतं. इथे आपल्याला काही मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यावर सुमारे 70 तोफ आहेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे किल्ल्याचं सर्वोच्च टोक असून आपण आता निघालोय परतीच्या मार्गावर. तर आता आपण होतोय गड उतार. तर आता आपण आहे कोर्लाई गडावर आणि आपल्याला कोर्लाई गडावरून जो समोर दिसत आहे तो आहे रेवदंडा किल्ला. तर आपल्याला इथून त्याची तटबंदी दिसत आहे. झाला आपला पाहून कोर्लाई फोर्ट. आपण निघालो आता कुलाबा फोर्ट कडं. तर आता ह्या गल्ल्या बोळ्यांमधनं रस्ता चाललाय. कोर्लाईगड झालाय आमचा. कोर्लाई वाडेवाड. आणि आमचं आता सगळं फिरून झाले. रेवदंडाला गेलतो. आम्हाला त्यांनी दंडा दाखवला. ओ माय गॉड, असं वाटतं मला परत रेवदंडाच्याच बीचला आलो. नाही, रेवदंडाला गेलतो. आम्हाला काय मजा नाही दिली. एवढा सापडला नाही किल्ला. तिथं आम्हाला खूप लढा किल्ला, त्यानंतर खांदेरी उंदेरी किल्ला केला. त्याच्यानंतर आपण चाललोय म्हणजे रेवदंडाला गेलो होतो पण कोर्लाई केला त्यानंतर रेवदंडाला चाललो. रेवदंडा बंद होता. म्हणून आम्ही काय केलं, आम्हाला उद्या कुलाबा करायचा होता तर आम्ही आजच कुलाबाच्या तिथे राहायला आलो. म्हणजे सकाळी कुलाबा करायचा आणि घरी निघायचं. त्यासोबत कोण कोण आहे आपल्या व्हिडिओ मध्ये कोण सांगितलं का नाही? रोहित लोकेशन पाठवतो तिथं. याला तर पाहिलंच असेल तुम्ही. इधर हमारे ड्राइवर दादा स्वप्निल और यहाँ पे अजित दादा पवार. गाडी लावायचा चाललाय प्लॅन. मग आपण जाऊ बीच वर अजित दादा पवारांसोबत. बीच वर बघणार आहे सूर्य. आमच्याकडे 2,000 आहे. सूर्य गेला ना भाई आता. खूप दिवसातून आम्ही सूर्य बघतोय कारण आम्हाला कधी सूर्य बघण्याची वेळच नाही आली. जेव्हा सनसेट असायचा तेव्हा आम्ही सेट असायचो.
बीचवर आल्यावर आता आम्ही सेट नाहीये पण आता सन नाहीये, त्यामुळे सनसेट नाहीये. सनसेट नाहीये. मस्त. उई, ही आपलीच गाडी आहे का? इलेक्ट्रिक कशी का झाली? पंच ईव्ही हे काय झेंडा लावलाय मध्येच? आईला शिवतीर्थ शिव- इथं टाक मध्ये त्या विक्रमच्या त्या गाडीच्या मध्ये टाक तिथे वेन्यूच्या. ॲम्ब्युलन्सचे बाबा चित्र काढले की पार्किंग मग इथं पण ॲम्ब्युलन्स चित्र आहे बघ. चला बीचवर, चला ऐकायला, चला बीचवर. गाडी घे बीचवर, चल. ए बुवा. सदाबाई. ओ सदा. ए बाई. तर आपण पोहोचलोय आता कुलाबा किल्ल्याच्या बीचवर. पार्किंग आपण आता गाडी पार्क करणार आहोत. मग बीचवर जाऊया. बीचवर मग आपण कुठं तरी टेंट लावायची जागा बघू मस्त पैकी. टाकायचं निवाट बघत्या. मग आपण टेंट मध्ये झोपूया. इथं नसतं गोळ्यान बिळान गाजरण बिजरण असलंच आहे. कणीस पाहिजे का तुला? कणीस नको रे. खूप मोठे. आता आपण आलोय कुलाबाच्या बीचला. तर समोर कुलाबा फोर्ट आहे, इथं दिसत असेल तुम्हाला. तर आता सध्या भरती आहे त्यामुळे तिकडे जाता येणार नाही. तर आम्ही बीचवरच एन्जॉय करतोय. तर इकडं सगळे आहेत आपल्यासोबत. आपल्याला आज इथं स्टे करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथं लोकेशन शोधायचं आहे. तर आपलं आता ते काम चालू आहे लोकेशन शोधायचं. तर आपले सगळे मित्र तिकडे आहेत, तर आपण जाऊया तिकडे. आता आपण चाललोय मंदिराकडे जे आहे केरोळ गावामध्ये. सॉरी, कुरळ गावामध्ये. तर त्या गावामध्ये आपल्याला राहायचंय, म्हणजे मंदिरात स्टेचा आपण बंदोबस्त करणार आहे, आनंद घेणार आहे. हा. तर तिथं नाही झाला. मी दिसते का? पण अंधारात मी दिसतच नाही. लाईट लाव, लाईट्स. हे नको लाईट लाव बघावं म्हणून आम्ही लाईट लावली आणि तू म्हणतो लाईट लावू नको. म्हणजे काय लागतं? मी व्लॉग करायचा का नाही? म्हणजे आमचं लक्ष तुझ्यावर होतं, तुझं लक्ष कशा लाईट इकडे कुठं तरी होतं ना मंदिर. हाय पुढे. मग आता आपण चाललोय त्या कुरळ गावामध्ये जिथं आहे गणपतीचं मंदिर. तर तिथं आपण स्टेचं पाहणार आहे, राहायचं. तिथं नाही झालं तर मग आपण रूम बघू. शक्यतो तिथं जमेल असं वाटतंय आम्हाला. तर आता आपण चाललोय 3 किलोमीटर आहे तिथं इथून कुलाबाच्या बीच पासून. तर मग आपण जाऊया. तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली काय. लिंक तोड. 4 वेळा मी त्याला इग्नोर केलं. 4 वेळा तो कुठे गेली ती? बघ इकडे आत गेली. कुठं काय तिकडे आत गेली? पलीकडे कुठं? बघ काय बोलतो राव. खरंच आत गेली ती. तर मसाले भात बनवायची तयारी चालू आहे. मसाला वगैरे टाकणार कसं पाहिजे सोड. त्यांना पण वाटेल टाकलंय. आचारी सुमित. आता वाजले 10:30 आणि आपली मेजवानी रेडी झालेली आहे. मसाले भात आणि पापड आणि लोणचं. तर विशाल सर आपल्याला वाढतात आहे. भात शिजलाय का पाहतात आहे. बटाटा तर शिजलाच नाही.